सेक्शुअल डिस्फंक्शन आणि व्हॅस्क्युलर हेल्थ ह्याचा इतका क्लोज रिलेशनशिप आहे. आणि ॲक्च्युली सेक्शुअल मेडिसिन असं खूप कॉम्प्लिकेटेड नाही आहे. ह्याच्यामध्ये बऱ्याच स्पेशलिटीज इन्व्हॉल्व्ड आहेत, बरेच प्रकारचे प्रेझेंटेशन्स असतात, औषधं इन्व्हॉल्व्ड असतात, सर्कमस्टान्सेस इन्व्हॉल्व्ड असतात, रिलेशनशिप्स इन्व्हॉल्व्ड असतात, सायकॉलॉजी असते. मग कळतं पण वळत नाही, असं का होतं? ऐकूया आजच्या पॉडकास्टमध्ये. स्त्रियांचं आरोग्य, त्यातून त्यांचं लैंगिक आरोग्य, ह्याच्याबद्दल समाजामध्ये खूप समज आणि गैरसमज आहेत. ह्या गोष्टींबद्दल संवाद साधणं, मनमोकळेपणाने बोलणं आणि चर्चा करणं ही खूप गरज आहे. याच उद्देशाने मी वी फॉर वजायना हा पॉडकास्ट सुरू केला आहे. मी डॉक्टर नीलिमा देशपांडे, मी गायनेकोलॉजिस्ट आणि सेक्शुअल मेडिसिन कन्सल्टंट आहे. आज माझ्यासोबत आहेत निरंजन मेढेकर, CEO ऑफ साऊंड्स ग्रेट. इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजेच सेक्स दरम्यान लिंगाची ताठरता अचानक जाणं किंवा प्रयत्नपूर्वकही लिंग ताठर न होणं. वाढत्या वयानुसार ईडीची समस्या भेडसावणं हे खरंच इतकं कॉमन आहे का ते आणखी कुठल्या आजाराचं लक्षण असू शकतं? आणि या समस्येवर मात करत कामजीवन पूर्ववत कसं करायचं, या सगळ्याविषयी मॅडम या एपिसोडमध्ये आपण चर्चा करणार आहोत. आणि विशेषतः या भागात आपल्याला लिस्नर्सकडनं पण ईडी रिलेटेड, इरेक्टाईल डिस्फंक्शन रिलेटेड जे काही प्रश्न आलेत तर त्याची पण उत्तर द्यायचा आपण प्रयत्न करणार आहोत. सो पहिला प्रश्न असा आहे की लैंगिक ताठरतेची समस्या हा वय वाढण्यातला एक न टाळता येण्यासारखा टप्पा आहे का? हे जे प्रेझेंटेशन आहे हे वयाशी रिलेटेड असल्याचं आपल्याला परसेप्शन असतं. कारण हे आपण ॲक्सेप्ट करतो की जसं जसं वय वाढतं तसं तसं बाकीचे प्रॉब्लेम्स होणारच आहेत. कारण आपल्या आजूबाजूला जेव्हा आपण डोकावून बघतो तेव्हा सगळ्यांनाच डायबिटीस आहे, सगळ्यांनाच बीपीचा त्रास आहे, सगळेच औषधं घेत आहेत. मग हाही प्रॉब्लेम त्याच्यातला ॲक्सेप्टेबल आहे. सगळेच स्मोकिंग करतात, सगळेच दारू पितात. ह्याचा अर्थ असा होतो की आपली जशी दृष्टी असते त्याच्यावरनं आपण गृहीत धरतो की हा जो प्रॉब्लेम आहे हा वयाशी रिलेटेड आहे. तर माझ्या क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये मी यंग मुलांना पण बघते ज्यांना ईडी आहे, इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे, त्याच्याबरोबर प्रीमेच्युअर इजॅक्युलेशन किंवा शीघ्रपतनाचा त्रास पण आहे, किंवा त्यांना रिलेशनशिप डिस्फंक्शन पण आहे, प्रॉब्लेम्स आहेत. तर ह्याचा अर्थ असाही होतो की ज्या ज्या कंडिशन्समध्ये अराउझल म्हणजे उत्सुकता वाढणं, सेक्शुअल इंटरेस्ट वाढणं, डिझायर वाढणं, त्याच्याशी रिलेटेड जे जे फंक्शन्स आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये हॉर्मोनल फंक्शन आहे, नर्व्सचं फंक्शन आहे आणि व्हॅस्क्युलर फंक्शन खूप महत्वाचं आहे. पेनिसला जे ब्लड वेसल्स सप्लाय करतात, रक्तवाहिन्या पोचतात, ते त्यांची जी फ्लेक्सिबिलिटी आणि हेल्थ आहे त्याच्यावरती ताठारपणा अवलंबून असतो. त्याच्यावरती त्या ताठारपणाची क्वालिटी अवलंबून असते की ते किती वेळ टिकून राहतं, किती चांगलं असतं, त्याची स्ट्रेंथ किती असते. बाकीचे जे फॅक्टर्स असतात, नर्व्स रिलेटेड, अराउझल रिलेटेड, रिलेशनशिप रिलेटेड, ते ह्या व्हॅस्क्युलर फंक्शनला पोटेन्शिएट करतात. सो ज्या ज्या कंडिशन्समुळे ब्लड वेसल्स इथं डॅमेज होतात, ब्लड जड होतं, ब्लड वेसल्सचं लाइनिंग डॅमेज होतं, ब्लड वेसल्सना पुरवणारे नर्व्स डॅमेज होतात, त्या सगळ्या कंडिशन्समध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शनचा अनुभव येऊ शकतो. त्यामुळे तो जरी वयाशी रिलेटेड असला तरी फक्त वयाशी रिलेटेड नसतो. लहान वयाच्या मुलांना, पुरुषांना सुद्धा हा प्रॉब्लेम त्रास देऊ शकतो. ज्या लोकांना मे बी स्पायनल इंजुरीज आहेत, इतर काही आजार आहेत, मल्टिपल स्क्लेरोसिस आहे, इतर व्हॅस्क्युलर प्रॉब्लेम्स आहेत, सिकल सेल डिझीज, इतर असे ब्लड वेसल रिलेटेड इश्यूज आहेत, त्या लोकांना सुद्धा इरेक्टाईल डिस्फंक्शनचा प्रॉब्लेम लहान वयात येऊ शकतो. प्लस ज्या लोकांमध्ये सायकोलॉजिकल इश्यूज वाढलेले आहेत, त्यांची काही मेडिसिन्स चालू आहेत, त्या मेडिसिन्सच्या साईड इफेक्टमुळे सुद्धा इरेक्टाईल डिस्फंक्शनचा अनुभव होऊ शकतो. त्यामुळे एक पर्स्पेक्टिव्ह आहे की वयानुसार इरेक्टाईल डिस्फंक्शन वाढतं आणि ते खरं आहे, पण फक्त वय हे रिस्पॉन्सिबल नाही आहे. कारण की असे पण पुरुष आहेत
जे वयाने जास्त आहेत पण त्यांचं जे मेटाबॉलिक एज आहे ते कमी आहे. कारण काय, ते फिट आहेत, मोबाईल आहेत, ॲक्टिव्ह आहेत, त्यांची हार्ट हेल्थ चांगली आहे, त्यांची वॅस्क्युलर हेल्थ चांगली आहे, त्यांचं न्यूट्रिशन चांगलं आहे, ते स्ट्रेस कमी ठेवतात, वेळेवरती झोपतात. तर ह्या सगळ्या लोकांची जेव्हा वॅस्क्युलर हेल्थ चांगली असते तेव्हा त्यांना ईडीचा अनुभव होत नाही, त्यांचं वय जरी जास्त झालं तरी सुद्धा. राईट. म्हणजे वयाचा थेट संबंध आहे पण आणि नाही पण. तुमची क्वालिटी ऑफ लाईफ किंवा क्वालिटी ऑफ हेल्थ कशी आहे याच्यावर जास्ती मॅटर करतं. सो एखाद्या पुरुषाला ईडीची समस्या आहे याचं नेमकं निदान कसं होतं किंवा कसं करायचं? निदान हा टप्प्याटप्प्याने होत असतं. ह्याला एक इटरेटिव्ह प्रोसेस आम्ही म्हणतो मेडिसिनमध्ये, की फर्स्ट स्टेज जी असते ती इव्हॅल्युएशनची असते. त्याच्यामध्ये हिस्ट्री टेकिंग असतं, की कुठल्या कुठल्या सर्कमस्टान्सेसमध्ये ईडी होत आहे, कुठल्या कुठल्या गोष्टींमुळे ते ॲग्रेवेट होत आहे, कुठल्या कुठल्या गोष्टींमुळे ते रिलीव्ह होत आहे. मग लहानपणाची मॅस्टरबेशनची हिस्ट्री कशी आहे, ॲक्च्युअली रिलेशनशिप हिस्ट्री काय आहे, करंट रिलेशनशिपमध्ये दोघांचं इंटरॅक्शन कसं आहे, त्या रिलेशनशिपच्या कॉन्टेक्स्टमध्ये ईडीचा त्या पर्सनवरती आणि त्या रिलेशनशिपवरती आणि पार्टनरवरती काय परिणाम होतोय. ही अशी कॉम्प्रिहेन्सिव्ह सेक्शुअल आणि मेडिकल आणि पर्सनल हिस्ट्री, म्हणजे पूर्वीचा आजार काय होता, त्याच्यासाठी काही औषधं चालू आहेत का, काही सर्जरी झालेली आहे का, काही इंजरीज झालेल्या आहेत का, फॉर एक्झाम्पल स्पोर्ट्स इंजरीज, काही बाकीची चिन्ह दिसत आहेत का हॉर्मोन डिस्फंक्शनची, डायबेटीस, हायपरटेन्शन, थायरॉइड डिस्फंक्शन, इतर काही प्रॉब्लेम्स आहेत का. अशी डिटेल्ड हिस्ट्री केल्यानंतर आपण एका प्रिझम्प्टिव्ह डायग्नोसिसला पोहोचतो की हो बाबा, हे इरेक्टाईल डिस्फंक्शनचे हे पॉसिबल कॉजेस असू शकतात. मग त्याच्याशी रिलेटेड डायरेक्टली काही टेस्ट आणि इन्व्हेस्टिगेशन्स असतात. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल ब्लड काउंट असतं, काही विटॅमिन डेफिशियन्सीजचं असेसमेंट असतं, लिपिड प्रोफाईल असतं, वयानुसार किंवा हिस्ट्रीमध्ये काय निदान झालं त्याच्यावरती ECG, स्ट्रेस टेस्ट एक्सेट्रा इन्क्लूड केलं जातं. मग कार्डिओवॅस्क्युलर फिटनेस, हेल्थ, न्यूरोलॉजिकल फिटनेस, मग त्याप्रमाणे फिजिकल एक्झामिनेशनच्या बेसिसवरती जे टेस्ट ठरलेले जातात त्याच्यामध्ये काही स्पेशलाइज्ड टेस्ट आहेत. त्याच्यामध्ये आपण म्हणतो नॉक्टर्नल पेनाइल ट्युमेसेन्स टेस्ट, NPT म्हणून असते, की रात्री त्या पेनिसमध्ये ब्लड फ्लो येतं का. बहुतेक पुरुषांना जेव्हा मॉर्निंग इरेक्शन्स येतात ते चांगलं चिन्ह आम्ही समजतो, डॉक्टर म्हणून घ्या. ज्या पुरुषांना मॉर्निंग इरेक्शन्स येतात त्यांची वॅस्क्युलर हेल्थ चांगली असायची शक्यता आहे, आणि जेव्हा आपण अशा पेशंट्सना ट्रीट करतो आपला सक्सेस रेट असायची शक्यता जास्त असते कम्पेअर्ड टू ज्या पुरुषांना मॉर्निंग इरेक्शन्स येत नाहीत. मग रात्रीतनं जे इरेक्शन्स येत असतात न कळत सबकॉन्शियसमध्ये, त्याला कसं मेजर करायचं ते NPT त्याच्यासाठी उपयोगी असते. काही क्लिनिक्समध्ये डॉपलर किंवा अल्ट्रासाऊंड केलं जातं. एक ऑफिस सिल्डेनाफिल टेस्ट म्हणून पण आहे, औषध देऊन पेनिसमध्ये इरेक्शन किती चांगलं येतं हे बघता येतं. असे वेगवेगळे टेस्ट आहेत जे वेगवेगळ्या लोकांसाठी ॲप्लिकेबल आहेत. तर त्या इंडिव्हिज्युअलनी स्वतः ठरवायचं नसतं की मी हे टेस्ट करून घेतो की मला खरंच ईडी आहे का नाही. एक क्वेश्चनेर असू शकतं की आपण क्वेश्चनेर आन्सर करू शकतो, कारण काही क्वेश्चनर्स ऑनलाईन पण अवेलेबल आहेत. एक ईडीसाठी रिलेटेड क्वेश्चनेर क्लिनिक्समध्ये अवेलेबल असते की हो बाबा तुम्हाला हवं तसं ताठारपणा येतो का, हवी ती स्ट्रेंथ असते का, पेनिट्रेशन जमतं का, कधी सुरू होतं, किती इंटरॅक्शन्स गेल्या 10 इंटरॅक्शनमध्ये सॅटिस्फॅक्टरी होते का नव्हते. असे क्वेश्चनेर्स अवेलेबल आहेत ऑनलाईन जे इझिली ॲक्सेसिबल कोणाला आहेत. पण जे ॲक्च्युली इन्व्हेस्टिगेशन्स आणि टेस्ट आहेत ते डॉक्टरनी रेकमेंड केलेले कधी बेटर असतात, कारण का त्याचं जे इंटरप्रिटेशन असतं ते तुमच्या हिस्ट्री, एक्झामिनेशन आणि पूर्वी काही औषधं वगैरे चालू असली त्याच्यावरती अवलंबून असतं. हे म्हणजे निदानासंबंधी प्रश्न विचारण्याचं एक कारण हे पण आहे की माझा एक फ्रेंड आहे हु इज अराउंड 40 आणि त्याला असं अलीकडे हे जाणवायला लागलंय की इरेक्शन जातं ड्युरिंग इंटरकोर्स किंवा. तर मग अशा व्यक्तींनी म्हणजे ते नक्की ईडीच आहे का ते फक्त कुठल्या तरी ठराविक स्ट्रेसमुळे किंवा याच्यामुळे एक टेम्पररी ती फेज आहे, हे कसं डिफरन्शिएट करायचं? हे काळ आणि वेळच ठरवू शकतो. तर आपल्याला माहिती आहे की डेफिनेशन प्रमाणे कुठलाही जो सेक्शुअल प्रॉब्लेम आहे तो जर 6 महिने टिकला असला किंवा 6 महिन्यापेक्षा जास्त टिकलेला असला आणि तुम्ही बाकी सगळं सेल्फ हेल्प करून बघितलंय पण तो सुधारत नाहीये आणि आता त्या प्रॉब्लेमचा तुमच्यावरती आणि तुमच्या रिलेशनशिपवरती परिणाम व्हायला लागलाय, तर अशा व्यक्तींनी डेफिनेटली मेडिकल हेल्प घ्यावी.
जर ऑलरेडी तुम्ही कुठल्या तरी डिस्फंक्शनसाठी ट्रीटमेंट घेत असलात, फॉर एक्झाम्पल डायबेटिक आहात, हायपरटेन्सिव्ह आहात, किंवा तुम्हाला डिप्रेशन, अँझायटी आहे, तुम्ही स्मोकर आहात, अल्कोहॉलिक आहात, आणि मग तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा इरेक्शन याला प्रॉब्लेम झालेला असला, तर हा जो कालावधी आहे तुम्हाला 6 महिने वाट बघायची गरज नाही आहे. कारण की तुमच्याकडे ऑलरेडी रिस्क फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शन व्हायची शक्यता जास्त असायचं प्रमाण आहे, की कारण की हे एस्टॅब्लिश्ड आहेत हे प्रॉब्लेम ज्यांच्यामध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन होतं. ऍक्च्युली कसं आहे की आजच्या काळामध्ये सेक्शुअल प्रॉब्लेम्सचा अवेअरनेस अजून वाढतंय, इवन मेडिकल कम्युनिटीमध्ये सुद्धा. आम्ही जेव्हा कोर्सेस घेतो किंवा डॉक्टर्स पोस्ट ग्रॅज्युएटसाठी किंवा डॉक्टर्ससाठी जेव्हा लेक्चर्स घेतो, तेव्हा त्यांचाही अवेअरनेस वाढवणं हे गोल असतं, की तुम्ही कुठला तुम्ही डायबेटिसचं क्लिनिक रन करत असला, तिथे डायबेटिक पेशंट्स येत असले तर डॉक्टरची जबाबदारी असते विचारायची की तुम्ही डायबेटिक आहात, आणि आम्हाला माहिती आहे की जे डायबेटिक पेशंट्स असतात त्यांना बहुतेकदा कधी कधी इरेक्टाईल डिस्फंक्शनचा प्रॉब्लेम येऊ शकतो, तर तुम्हाला असा प्रॉब्लेम कधी आलाय का? तर दर 3 महिन्याला किंवा 6 महिन्याला जेव्हा जेव्हा कोणी डायबेटिक असतात जे त्यांचं रेग्युलर टेस्टिंगसाठी जातात, तेव्हा हा एक प्रश्न त्या क्वेश्चनेअरमध्ये असणं गरजेचं असतं की तुमचे डॉक्टर ओपन आहेत डिस्कस करायला सेक्शुअल प्रॉब्लेमसाठी. कारण की हे जे रिस्क फॅक्टर्स आहेत, स्मोकिंग, अल्कोहोल, डायबिटीस, हायपरटेन्शन किंवा मेडिकेशन, डिप्रेशन, अँटी डिप्रेसंट, अँटी एन्झायटी मेडिसिन्स जे लोक घेत असतात, काही सायकियाट्रिक मेडिकेशन्स आहेत, तर त्याचे साईड इफेक्ट्समुळे सुद्धा इरेक्टाईल डिस्फंक्शन होत असतं. तर तो डॉक्टर्समध्ये पण अवेअरनेस असणं महत्त्वाचं आहे की हा जो आपल्या समोर जो व्यक्ती आहे त्याला जर इरेक्टाईल डिस्फंक्शन झालं तर त्याच्या रिलेशनशिपवरती, त्याच्या वर्किंग लाईफवरती, त्याच्या कॉन्फिडन्सवरती ह्या गोष्टीचा परिणाम होणार आहे, आणि त्याबद्दल प्रश्न विचारणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्या मित्राचा जो प्रश्न आहे तो खूप व्हॅलिड आहे, पण त्याच्यामध्ये हे काही गोष्टी लागू पडतात जे तुम्हाला नाही तो सांगू शकत, पण त्यांनी डॉक्टरना सांगणं अपेक्षित असतं. त्या डॉक्टरनी ठरवायचं असतं की हो बाबा, तुझा जो प्रॉब्लेम आहे तो साधा आहे का सायकोलॉजिकल आहे का, तो खरंच डिस्फंक्शनच्या डेफिनेशन खाली येतो का नाही, हे मित्रांनी ठरवायचं नसतं किंवा आपणही ठरवायचं नसतं. आपल्याला हा प्रॉब्लेम होतोय आणि ह्या प्रॉब्लेमचा आपल्याला त्रास व्हायला लागलाय हे ज्या क्षणी आपल्याला वाटायला लागतं, त्या क्षणी तुम्ही आपल्या डॉक्टरकडे जावं आणि त्यांच्याकडनं असेस करून घ्यावं आणि त्यांना सांगावं की मला ह्याची काळजी वाटते. कसल्या प्रकारे काळजी होते? हो, माझ्या कॉन्फिडन्सवरती इफेक्ट होतोय, माझ्या रिलेशनशिपवरती इफेक्ट होतोय. कारण पूर्वी पण आपण हे डिस्कस केलेलं आहे की हे कुठलंही सेक्शुअल डिस्फंक्शन हे बायो, सायको, सोशिओ कल्चरल ह्या कॉन्टेक्स्टमध्ये कन्सिडर करणं महत्त्वाचं असते, कारण की आयसोलेशनमध्ये कुठलाच प्रॉब्लेम एक्झिस्ट करत नसतो. राईट. सो मॅडम, वेगवेगळ्या सेक्स थेरपीजचा पण फायदा होतो इरेक्टाईल डिस्फंक्शनमध्ये का दरवेळेला मेडिकेशन घ्यावं लागतं? म्हणजे आता व्हायग्रा सगळ्याच लोकांना माहिती आहे ऐकून तरी. सो मग असं काही होत असलं की व्हायग्रा घ्या आणि मग त्याच्यावर आराम मिळतो, असं एक कुठेतरी ॲझम्पशन असतं, तर काय सांगाल? रिसेंटली एक कपल आलं होतं माझ्याकडे, असंच पॉडकास्ट ऐकून आलं होतं, आणि तो मुलगा खूप रिलक्टंट होता यायला की त्याला इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे किंवा काय. आणि मग त्याची अशी बायको खूप अशी स्ट्रिक्ट आहे, म्हणजे ती कायम त्याला ओरडतच असते. कधी प्रेमाने कधी बोलेल तर तो आजारी असला तर ती प्रेमाने वागते, नाही तर नाहीच. नाही तर शेजारी किंवा रात्री बेडमध्ये बसलेल्या माणसाला आधीपासून ती चिडचिड करूनच वेलकम करते. तर अशा माणसाला जरी आपण औषध दिलं आणि तिला सेल्फ अवेअरनेस नसला की तिच्या वागण्यामुळे त्याचं परफॉर्मन्स अफेक्ट होतंय, तर ती कधी सुधारणार? ती नाही सुधारली तर त्याचा रिस्पॉन्स सुधारणार नाही. त्याला जरी आपण औषध देऊन, मारून मुटकून, व्हायग्रा देऊन, सगळं मॅस्टरबेशन शिकवून जरी इरेक्शन आणलं तरी ते टिकणार नाही, किंवा तिच्या मनासारखं झालं नाही म्हणून तिची जी टीका असणार आहे ती कंटिन्यू होणार आहे. कारण की जो पर्सन डिससॅटिस्फाईड असतो तो फक्त सेक्शुअल सॅटिस्फॅक्शननी सॅटिस्फाय होणार नाहीये ना, कारण की त्याची जी स्वभाव झालेला असतो की मी डिससॅटिस्फाईड आहे आणि हा समोरचा जो व्यक्ती आहे तो त्या डिससॅटिस्फॅक्शनसाठी रिस्पॉन्सिबल आहे. मग त्यांनी काहीही केलं तरी तो ठीक नाहीये, आणि तो ठीक नाहीये म्हणून मी ठीक होऊ शकत नाही. हा जेव्हा स्वभाव किंवा ॲटिट्यूड घेऊन कोणी रिलेशनशिपमध्ये वावरत असलं तर ते रिलेशनशिपच डिस्फंक्शनल आहे. तर जो ईडी होत असतं किंवा लॉस ऑफ डिझायर होत असतंय, डिफिकल्टी विथ अराउझल होत असतं, ह्या डिस्फंक्शनचं ते सिम्पटम आहे. हो, म्हणजे तुम्ही सांगता यातनं हे क्लिअर होतंय की बायकांचा रोल किंवा पार्टनरचा रोल
हा पण खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही ईडीकडे कसं बघताय आणि ते किती लवकर रिकवर होईल का नाही होणार हे ठरवण्यामध्ये. ॲब्सोल्युटली. आणि एस्पेशली ईडीमध्ये जेव्हा फॉर एक्झाम्पल कुठेतरी आजारातनं कोणीतरी रिकवर होत असलं, फॉर एक्झाम्पल आपल्या देशामध्ये आता हायपरटेन्शन डायबिटीसमुळे बायपास होणं किंवा अँजिओप्लास्टी होणं हे खूप कॉमन आहे. पोस्ट हार्ट डिझीज रिकव्हरीच्या वेळेला पुरुषांना इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास होणं किंवा सेक्स करू का नको ह्याच्याबद्दल डाऊट येणं, की अरे सेक्स करताना लोक मरतात, बापरे असं नको करायला, असं अशी जी भीती असते, त्या भीतीला ओव्हरकम करण्यासाठी जो पार्टनर असतो त्याचा जो रोल असतं ते खूप महत्त्वाचं असतं. आणि बरेच वेळा काय होतं की जे पार्टनर्स असतात ते केअर टेकर म्हणून किंवा केअरर म्हणूनचा जो रोल अडॉप्ट केला की ते सेक्शुअलिटी विसरून जातात. सो अट्रॅक्शन, सेक्शुअलिटी, इंटिमेसी ह्या गोष्टी जपण्यासाठी कधी कधी अशा सर्कमस्टन्सेसमध्ये प्रॅक्टिकल साईड जी असते म्हणजे बायोसायकोसोशल कल्चरल, त्या प्रॅक्टिकल साईडला हँडल करणाऱ्या पण गोष्टींवरती थोडा खर्च करावा लागतो किंवा त्याला बजेट करावं लागतं. राईट. सो मॅडम, आत्ता तुम्ही काही इलनेसचा उल्लेख केलात की त्यातनं रिकवर झाल्यावर करावं का नाही सेक्स, हा एक डायलेमा असतो. दुसरं म्हणजे ईडी आहे तर हे फक्त पिनसपुरतं, लिंगापुरतं मर्यादित नसून ते सिम्पटम असू शकतं का दुसऱ्या कुठल्या तरी मोठ्या व्याधीचं? हां, आपण हे पूर्वी पण बोललेलो आहोत आणि हे इंटरनॅशनल गाईडलाईन्स प्रमाणे मी सांगते, इरेक्टाईल डिस्फंक्शनसाठी क्रिएट केलेले. जेव्हापासून हा रिसर्च आलेला आहे, ह्या रिसर्च नवीन नाही आहे, हा जुना आहे. आता 20 वर्ष तरी झाले असतील ह्या रिसर्चला येऊन, की इरेक्टाईल डिस्फंक्शन हे एक वॉर्निंग साईन आहे कार्डिओव्हॅस्क्युलर डिस्फंक्शनची. का तर पेनिसला पोचवणारी जी रक्तवाहिनी आहे ती 1 to 2 मिलीमीटर्सची आणि कॉर्नरी आर्टरीज म्हणजे आपल्या हृदयाला पोचवणारे जे ब्लड वेसल्स आहेत ते थोड्या अजून मिलीमीटर्सच्या मोठ्या आहेत. पण जेव्हा व्हॅस्क्युलर डिस्फंक्शन पेनिसला अफेक्ट करायला लागतं, त्या रक्तवाहिन्या तर पूर्ण शरीरामध्ये आहेत, तर कधी ना कधीतरी ते हृदयाच्या रक्तवाहिन्यांना पण तो डॅमेज पोचणार आहे किंवा सुरू झालेला असतो. तो डॅमेज सगळीकडे सुरू झालेला असतो. ज्या वेळेला हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात किंवा त्याच्यामध्ये अडथळा पुरेसा होतो तेव्हा हार्ट अटॅक किंवा हार्टचे मसल जे आहेत त्याला पुरेसा रक्तपुरवठा न मिळाल्यामुळे हार्टचं जे डिस्फंक्शन असतं जे सुरू होतं त्याचे सिम्पटम्स सुरू होतात. तर रिसर्चमध्ये दिसून आलं की हा जो लॅग पिरियड आहे, सपोज तुम्ही काहीही बदललं नाही, इरेक्टाईल डिस्फंक्शन तुम्हाला व्हायला लागल्यानंतर तुम्ही स्मोकिंग थांबवलं नाही, अल्कोहोल थांबवलं नाही, तुमच्या झोपेत सुधारणा केली नाही, तुमचं न्यूट्रिशन चेंज केलं नाही, तुमचं वेस्ट कॉन्फरन्स तसंच राहिलं, बाकी सगळे लाईफस्टाईल तुम्ही काहीही चेंज केलं नाही, तर साधारणपणे तुम्हाला 1.5 वर्षाचा गॅप मिळतो, ज्याच्या वेळेला मग तुम्हाला हार्ट डिझीजचे सिम्पटम्स दिसू लागतात. हो, म्हणजे ही एक प्रकारची वॉर्निंग साईन आहे आणि तेव्हा खडबडून जागा होणं आवश्यक आहे. येस. आणि जागा होणं म्हणजे काय, ते एकतर डॉक्टरकडे जाणं आणि लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करणं जे अपेक्षित आहेत. येस. आणि जर तसे केले तर ती रिस्क कमी होऊ शकते हार्ट डिसीजची. येस. कधी हार्ट डिसीज ही गोष्ट, एक डीन ऑनिश म्हणून खूप पूर्वी एक डॉक्टर होऊन गेले, त्यांनी एक सिस्टम काढली होती रिव्हर्सिंग हार्ट डिझीज म्हणून. आजही ते पुस्तक अवेलेबल आहे. त्याच्यामधले बरेचसे काही कॉन्सेप्ट आता चेंज झालेत डाएट आणि न्यूट्रिशनबद्दल, पण बहुतेक लोकांसाठी ते कॉमन आहेत. आजची जी मॉडर्न सिटीजमधली जी लाईफस्टाईल आपण बघतो, सेडेंटरी लाईफस्टाईलची, स्विगी झोमॅटोवरनं जेवण मागवणं, खूप तेलकट पदार्थ खाणं, आपण यंग असेपर्यंत आपली बॉडी बऱ्यापैकी हँडल करत असते टॉक्सिक वेस्ट, पण जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं आपली कपॅसिटी पण कमी होते हे हँडल करायची, आणि त्याचा जो इफेक्ट असतो तो आपल्या रक्तवाहिन्यांवरती दिसू लागतो. मग स्ट्रेस, वेळेवरती न झोपणं, वीकेंडवरती बिंज ड्रिंकिंग करणं, त्याचा लिव्हरवरती खूप सिग्निफिकंट परिणाम होत असतो. न्यूट्रिशनल क्वालिटी पुअर असली की इव्हेंच्युअली थायरॉइड डिस्फंक्शन होणं, डायबिटीस होणं, हाय ब्लड प्रेशर होणं, हे सगळे जे आहेत हे लाईफस्टाईल रिलेटेड प्रॉब्लेम्स जे आहेत ते मार्कर्स आहेत पुअर व्हॅस्क्युलर हेल्थचे. आणि पुअर व्हॅस्क्युलर हेल्थ हे इरेक्टाईल डिस्फंक्शन पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये लोकल वजायनल हेल्थ, क्लिटरल हेल्थ, ऑर्गॅझम्स न येणं, वजायनामध्ये लुब्रिकेशन न होणं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला दिसून येतं. ओके मॅडम, थोडंसं आपण या मुद्द्यावर टच केलं की पार्टनरचा रोल कसा महत्त्वाचा असतो. तर ईडीची समस्या असेल तर तो पार्टनरसोबतचा मोकळा संवाद नेमका कसा असायला हवा? म्हणजे जर नुकतीच सुरुवात झाली असेल असं जाणवत असेल एखाद्या
मेलला, तर त्यांनी तो डायलॉग कसा सुरू करावा? हा ॲक्च्युली खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि एका लिस्नरनी एका पॉडकास्टमध्ये विचारलं पण आहे की मला हा प्रॉब्लेम आहे तर मी इंटरकोर्स सुरूच करत नाही, त्यामुळे मी सारखं नाहीच म्हणतो, कारण की मला डाऊट आहे की ऐन वेळेला मी परफॉर्म करू शकेन की नाही, आणि तिला जर कळलं तर त्याची रिॲक्शन काय असेल. तर असा जो प्रश्न आहे हा एक मार्कर आहे की त्या रिलेशनशिपमध्ये कम्युनिकेशन किती ओपन आहे का नाही आहे. आणि माझ्याकडे एक कपल आले होते ज्यांच्यामध्ये असाच प्रॉब्लेम होता, तेव्हा लक्षात अजून डिटेलमध्ये विचारल्यानंतर कळलं की ते कधीच कपडे काढत नाहीत. त्यांनी एकमेकांचं शरीर अंधारातच एक्सपिरियन्स केले, कधी दिवेच ऑन करत नाहीत. मग अशा वेळेला ती जी स्त्री आहे तिने कधीच नवऱ्याचं लिंग पाहिलेलं नाही आहे, लिंग ताठार आहे का नाही आहे हे तिला कधीच कळलेलं नाही आहे. तिला तिचं ऑर्गॅझम मिळालं, क्लिटरल स्टिम्युलेशन मिळालं आणि त्याचं इजॅक्युलेशन झालं की ते झोपतात. सो कपल इंटरॅक्शन काय आहे हे डिटेलमध्ये समजणं गरजेचं असते. त्यामुळे तो एक स्टार्टिंग पॉईंट होतो की त्या कपलनं कसं एज्युकेट करायचं एकमेकांशी बोलायला. मी नेहमी म्हणत असते की जनरल रिलेशनशिपमध्ये कम्युनिकेशन नसलं तर सेक्सबद्दल बोलणं खूप कठीण जातं, कारण काय सेक्स ही एक कम्युनिकेशनमधली पुढची स्टेप असते. ज्या व्यक्तीबरोबर तुम्ही एरवीच्या गोष्टी बोलू शकत नाही मनातल्या, त्याच्याबरोबर तुम्ही सेक्सच्या बद्दल बोलणं खूप कठीण जातं. मग अशा व्यक्तीला ज्या बायकोला किंवा ज्या पार्टनरला तुम्ही सांगू शकत नाही तुमचे लाईफसाठी गोल्स ॲम्बिशन्स काय आहेत, तुमचे फायनान्शियल गोल्स काय आहेत, तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये कसं इव्हॉल्व्ह व्हायला आवडेल फॉर एक्झाम्पल, किंवा तिच्याबद्दल तुम्हाला काय आवडतं, की काय केलं म्हणजे ती खूप सेक्शुअली अट्रॅक्टिव्ह वाटते, तुम्ही जे मूवीजमध्ये तुमची जी चॉईस आहे त्याचे जे डिफरन्सेस आहेत त्या डिफरन्सेसला बाजूला ठेवून तुम्ही एकत्र कुठली तरी गोष्ट करता, तेव्हा तुमच्या मनात काय चाललेलं असतं, तेव्हा तुम्हाला रिझेंटमेंट वाटत असते का छान वाटत असते की हो आपण आपले प्रेफरन्सेस बाजूला ठेवून बायकोबरोबर आज काहीतरी वेगळं करतोय. तर हे तुमच्या लाईफमध्ये किंवा तुमच्या रिलेशनशिपमध्ये कसं प्रेझेंट होतं त्याच्यावरती मग ठरतं की तुम्ही सेक्सबद्दल काय काय आणि कसं बोलू शकता. ज्या कपल्समध्ये बाकीच्या गोष्टींबद्दल संवाद चांगला आहे तो व्यक्ती सांगू शकतो बायकोला की माहिती आहे का, रिसेंटली माझ्या लक्षात आलंय की जेव्हा आपण सेक्स करायला जातो तेव्हा सुरुवातीला इरेक्शन चांगलं असतं, पण मग प्रयत्न करताना ते ताठारपणा निघून जाते, तुला काय वाटतं? मग ती पण म्हणायला हो मलाही असं वाटतं की पूर्वी ताठारपणा चांगला होता की मला सॅटिस्फॅक्शन मिळायचं, किंवा आता कसं आहे की सेक्सनी नाही मिळत पण मग नंतर फिंगरिंगनी किंवा क्लिटरल स्टिम्युलेशननी माझं सॅटिस्फॅक्शन होते, तुम्ही काळजी करू नका ह्याच्याबद्दल, हे आपण मॅनेज करू शकू जसं आहे तसं, पण तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन या. अशा पद्धतीने जे कॉन्व्हर्सेशन किंवा जो डायलॉग होत असतो दोन व्यक्तींमध्ये तो सपोर्टिव्ह असतो सेक्शुअल प्रॉब्लेम्सच्या बद्दल डिस्कशन इंट्रोड्यूस करण्यासाठी किंवा ह्याच्याबद्दल विचार करण्यासाठी. कारण की कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येत नाही असं नसतं, इन्क्लुडिंग सेक्सच्या वेळेला होणारी जी डिफिकल्टी असते. फॉर एक्झाम्पल जर तिला सेक्शुअल सॅटिस्फॅक्शन नसलं मिळत, आणि इरेक्टाईल डिस्फंक्शन ओव्हरनाईट सडनली कधी होत नाही, तसं जर होणार असलं तर डॉक्टरांकडे अर्जंटली जाणं गरजेचं असतं. मोस्ट कॉमन इरेक्टाईल डिस्फंक्शनचे जे प्रॉब्लेम्स असतात ते ग्रॅज्युअली वाढत असतात. म्हणजे पूर्वी 10 पैकी 2दाच प्रॉब्लेम यायचा, मग तो हळूहळू डिटेरिएट झाला आणि आता 10 पैकी 5 वेळाला होतोय. मग 10 पैकी 5 वेळेला सुरुवातीला नाही व्हायचा, नंतरच व्हायचा, आता सारखा व्हायला लागलाय. तर अशा पद्धतीने ग्रॅज्युअली वाढणारं इरेक्टाईल डिस्फंक्शन आणि अचानक होणाऱ्या इरेक्टाईल डिस्फंक्शनमध्ये फरक असतो. मग जो ग्रॅज्युअली वाढणारा इरेक्टाईल डिस्फंक्शन असतो त्याचा जेव्हा डायलॉग कपलमध्ये होत असतो तेव्हा ते सांगत असतात हो हे गेल्या 6 महिन्यामध्ये मला जास्त अनुभव आलाय की मी सॅटिस्फाईड फील करत नाही, किंवा तो जो ताठारपणा आधीसारखा होता तो आत्ता तसाच्या तसा नाही आहे, त्यामुळे प्लीज डॉक्टर तुम्ही काहीतरी करा किंवा तुम्ही टेस्ट करा. असे प्रेझेंटेशन घेऊन पण येणारे कपल्स असतात. त्यांच्यामधला जो संवाद असतो किंवा जे डायलॉग असतं ते ओपन असतं, सपोर्टिव्ह असतं, नॉन क्रिटिकल असतं. आपण पूर्वी पण बोलत ब्लेम, शेम, गिल्ट, क्रिटिसिझम ह्या गोष्टी जेव्हा डायलॉगमध्ये येतात तेव्हा त्याचे दुष्परिणाम खूप असतात रिलेशनशिपमध्ये. तर ह्या गोष्टी नसलेल्या जेव्हा डायलॉगमध्ये एकमेकांना सपोर्ट करण्याच्या दृष्टीने जेव्हा कॉन्व्हर्सेशन होत असतं की बाबा हो तुम्हाला हा प्रॉब्लेम आहे, लक्षात आलाय माझ्या, आपण जाऊया डॉक्टरांकडे, तुम्ही नका काळजी करू, हे ठीक होईल. कारण की त्या व्यक्तीला स्वतःला खूप जास्त त्रास होत असतोय
बरोबर. कम्पेअर्ड टू द पार्टनरनी सपोर्टिव्ह असणं खूप महत्वाचं आहे, की हा हे होऊ शकतं सॉल्व्ह, ह्याच्यामध्ये काय जी तुम्हाला मदत लागणार आहे मी करू शकेन किंवा देऊ शकेन. करेक्ट. आपण कॉन्स्टंटली डिससॅटिस्फॅक्शनच व्यक्त करणं हे सोल्युशन होऊ शकत नाही. ते पनिशमेंट होतं. मग पनिशमेंटचा रिझल्ट कधीच चांगला नसतो. अगदीच. सो मॅडम, आज मेडिकल सायन्स पण खूप ॲडव्हान्स्ड आहे. सो ईडी कायमचं बरं होईल अशा अलीकडे आलेल्या काही ॲडव्हान्स ट्रीटमेंट्स पण आहेत का, की ज्या कदाचित आत्तापर्यंत माहिती नसतील लोकांना? अशा खूप आहेत ॲडव्हान्स ट्रीटमेंट्स, आणि कायमचं बरं होईल का नाही हे त्या इंडिव्हिज्युअलनी ट्राय करण्यावरती असतं. प्रत्येक ट्रीटमेंटचा जो ट्रीटमेंट इफेक्ट असतो ते प्री एक्झिस्टिंग डॅमेज किती झाले त्याच्यावरती अवलंबून असतं. ती इंडिव्हिज्युअल केस बाय केस डिसिजन केली जाते. एक रेंज आहे ट्रीटमेंट्सची आपण म्हणू शकू. तर अगदी मेडिकल ट्रीटमेंट जे औषधं जी सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्याची जी व्हेरियस टाईप्स आहेत, त्याचे ड्युरेशन ऑफ ॲक्शन आहे, ते सगळे ज्याला आपण PDE5 इनहिबिटर्स म्हणतो, म्हणजे वायग्रा आहे, टडालाफिल आहे, अवानाफिल, ह्याची रेंज आहे. दुसरं म्हणजे मग जे इंजेक्टेबल्स आहेत, पेनिसमध्ये इंजेक्शन्स द्यायचे किंवा इंजेक्शन देऊन इरेक्शन आणण्यासाठी, किंवा मग व्हॅक्यूम पंप डिव्हाइसेस आहेत जे तात्पुरता ॲक्ट करतात इरेक्शन आणण्यासाठी. किंवा मग आहे की इलेक्ट्रिक शॉकवेव्ह थेरपी, ती एक आहे. त्याचे रिझल्ट्स मिक्स्ड आहेत डिपेंडिंग ऑन कोण जातं, किती त्याच्यामध्ये डॅमेज आहे. आणि म्हणजे काही हल्ली स्टेम सेल्स रिसर्चमुळे प्लेटलेट रिच प्लाझ्मा आहे, रिज्युव्हिनेशन टेक्निक्स आहेत, त्याच्यानी ब्लड वेसल्सची हेल्थ इम्प्रूव्ह करणं आहे. आणि पेनाइल इम्प्लांट्स हा एक सर्जिकल इन्व्हेजिव्ह प्रोसिजर आहे जो ॲक्च्युली पेनिसच्या स्ट्रक्चरला इम्प्लांट्सनी किंवा फॉरेन इम्प्लांट्सनी सर्जिकल अप्रोचनी रिप्लेस करणं आहे, की इंटरकोर्ससाठी सुटेबल इतकं इरेक्शन पेनिसमध्ये असावं. आता जो तुम्ही प्रश्न विचारला तो इरेक्टाईल डिस्फंक्शन रिव्हर्स करण्याबद्दल विचारला. ह्याचा अर्थ असा आहे की जे फॅक्टर्स इरेक्शन आणण्यामध्ये रिस्पॉन्सिबल आहेत ते आपण रिस्टोर करतोय. म्हणजे बायो, सायको, सोशियो कल्चरल हे सगळे फॅक्टर्स रिस्टोर झाले तर ते रिव्हर्सिबल आहे. तर बायोलॉजिकली जर विचार केला तर नर्व्ह हेल्थ, वॅस्क्युलर हेल्थ, सायकोलॉजिकल हेल्थ ही सगळी रिस्टोर करणं महत्वाची आहे. मग त्याच्यासाठी आपण पूर्वी पण बोललेलो आहोत की तुमचं जे रेस्ट आहे, स्ट्रेस रिडक्शन आहे, ऑप्टिमल न्यूट्रिशन आहे, मूवमेंट आहे, एक्सरसाइज आहे, सर्केडियन रिदम रिस्टोर करणं आहे, हे फाउंडेशनल आहेत तुमच्या हेल्थमध्ये, तुमच्या वॅस्क्युलर हेल्थमध्ये. तुमच्या बॉडीची एबिलिटी वेगवेगळ्या मेटाबॉलिक स्टेट्सना अडॅप्ट करण्याची, त्याच्यावरती पण अवलंबून असते तुमची वॅस्क्युलर हेल्थ. मग न्यूरोलॉजिकल हेल्थ, तुमची जी नर्व्स आणि मसल्सची जी हेल्थ आहे, तुमची ॲक्टिव्हिटी लेवल, फिजिकल ॲक्टिव्हिटी लेवल त्याच्यावरती डिसाईड होते. तुमचं सायकोलॉजिकल स्टेटस, तुमच्या रिलेशनशिप रिलेटेड स्टेटस कसं आहे त्याच्यावरती अवलंबून असते. मग तुम्ही कुठल्या एन्व्हायरमेंटमध्ये आहात, तुमच्या आजूबाजूला तुमचं वर्क स्ट्रेस किती आहे, तुमचं फॅमिली स्ट्रेस किती आहे, तुमच्याकडनं एक्सपेक्टेशन्स काय आहेत, सोशल एक्सपेक्टेशन्स, रिलेशनशिप एक्सपेक्टेशन्स, अशा गोष्टींनी पण ठरत असं की ते इरेक्शन टिकतं का नाही. फॉर एक्झाम्पल एक कपल आले होते, त्यांनी डिसाईड केलं की नाही आता आम्ही काही इंटरॅक्शन करणार नाही आहोत कारण की आम्ही XYZ गुरुला फॉलो करतो आणि त्या सिस्टममध्ये सेक्स हे बँड आहे, त्यामुळे मला इरेक्शन आलं तरी मी ते इग्नोर करतो, आम्ही त्याचं काहीच करत नाही. सो इरेक्टाईल फंक्शन तुम्ही कशासाठी रिस्टोर करताय, बरोबर, ह्याची जाणीव असणं पण तितकंच महत्वाचं आहे. तर कुठली गोष्ट रिव्हर्स कशासाठी करायची हे पण कळणं महत्वाचं आहे. तर हे सगळे फॅक्टर्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ड आहेत. मॅडम, या एपिसोडमध्ये तुम्ही अगदी डिटेलमध्ये एक्सप्लेन करताय की ईडी कशामुळे होतं आणि त्याच्यावरची ट्रीटमेंट काय आहे. तर ॲक्च्युली हे बऱ्याच लोकांना माहिती पण असतं, पण कळतंय पण वळत नाही, अशी कुठेतरी स्थिती असते त्यांची. तर काय कारण याच्या मागे? हा असं आपण म्हणू शकतो की हा खूप जुना पण आहे प्रॉब्लेम आणि खूप नवीन पण आहे. आजच्या जीवनशैलीमध्ये लोकांना वेळच कमी असतो आणि त्यांना सगळ्या गोष्टी फास्ट ट्रॅकमध्ये हव्या असतात. कंपनी पण फास्ट ट्रॅक नावाची खूप पॉप्युलर आहे. तर मेडिसिन्स हा एक क्विक आणि डर्टी सोल्युशन आहे. तसंच जे प्रॉमिस करणाऱ्या गोष्टी असतात, फॉर एक्झाम्पल तुम्ही हे चूर्ण खा किंवा हे औषध खा किंवा तुम्ही ह्या गुरुला 3 वेळा नमस्कार करा किंवा हे जप 10 वेळा म्हणा किंवा ही एक सो कॉल्ड अँटीऑक्सिडंट गोळी आहे किंवा ही पावडर दिवसातनं 2दा घ्या म्हणजे तुमचा प्रॉब्लेम रिव्हर्स होईल.
हे सोल्युशन्स इतके सहज आणि सोपे वाटतात की त्या सोल्युशन्सच्या शॉर्टकटच्या मोहामध्ये पडल्यामुळे आपण खूप वेळ गमावतो महत्वाचा. आणि वेळच नाही तर आपली तब्येत पण गमवत असतो. हे बऱ्याच लोकांना लक्षात येत नसतं. तर हे न फॉलो करायचं कारण नंबर 1 अवेअरनेस आहे, की माहितीच नाही की आपल्या शरीराबद्दल काय आहे, आपलं फंक्शन कसं असतं, कुठल्या गोष्टीमुळे काय होत असतं. दुसरी गोष्ट असते की जी भूलभुलैया आजच्या मीडियामुळे क्रिएट केली जाते. ॲडव्हर्टायझिंगचं हिप्नोसिस असतं, फार्मा ॲडव्हर्टायझिंग, हेल्थ केअर ॲडव्हर्टायझिंग, इंडस्ट्री ॲडव्हर्टायझिंग, मेडिकल ॲडव्हर्टायझिंग, फूड इंडस्ट्री ॲडव्हर्टायझिंग, या सगळ्या गोष्टींमुळे एक भूलभुलैया असते की हो बाबा, ते इतके लोक सांगत असते, इतके पैसे ते खर्च करू शकत असते ॲडव्हर्टायझिंगवरती, म्हणजे नक्की ह्याच्यामध्ये काहीतरी असणार. फॉर एक्झाम्पल, आमच्या घरी एक सिनियर व्यक्ती आहेत, खूप हायली एज्युकेटेड आहेत, पण ते न्यूजपेपरमध्ये आलेली प्रत्येक गोष्ट बिलीव्ह करतात, इन्क्लुडिंग ॲडव्हर्टिजमेंट. हो ना, त्या कोपऱ्यावरती ना ते एका माणसाने फार छान लेख लिहिलाय बरं का, की अशा अशा सुया टोचल्या ना की हे पूर्ण बरं होतं, तू जाऊन प्रयत्न का नाही करत. म्हटलं ते पण एक ॲडव्हर्टिजमेंट आहे. हो बाबा, ती 25,000ची ॲडव्हर्टिजमेंट आहे खरं, पण ती ॲडव्हर्टिजमेंट आहे. खूप लोकांना ते अवेअरनेसच नसतो की माहिती सुद्धा छापली जाऊ शकते पैसे देऊन. तसेच आज आपण ऑलरेडी मीडियामध्ये बघतोय की फेक न्यूज ही जशी फेक न्यूज असते तशी फेक ॲडव्हर्टायझिंग पण असते. जरी ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स असले तरी सुद्धा ते ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्सनी ती ॲडव्हर्टाइजमेंट काढेपर्यंत त्याचा दुष्परिणाम, त्याचा इफेक्ट ऑलरेडी झालेला असतो कोणातरी वरती. तर फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल घेते एका पेशंटचं. ते माझ्याकडे आले होते ऑलमोस्ट, त्यांना इरेक्टाईल डिस्फंक्शन होऊन 2.5 वर्षांनी. त्या 2.5 वर्षामध्ये त्यांनी मीडियामध्ये, बाजारामध्ये ॲडव्हर्टाईज केले जेवढे असतील नसतील तेवढ्या वेगवेगळ्या पॅथीजची औषधं खाल्ली होती, वेगवेगळे चूर्ण खाल्ले होते. 6 महिने एका गुरुबाबाकडे जाऊन भरपूर पैसे पण देऊन आले होते. 6 महिने एका अशाच मेडिकल गुरुकडे पण जाऊन आले होते. तिथे इंजेक्शन्स, ड्रिप्स असं करून आले होते. त्याचा काहीच परिणाम झाला नाही म्हणून बायको त्यांना एका काउन्सिलरकडे पण घेऊन गेली होती. तिकडे फक्तच काउन्सिलिंग, की मला खूप त्रास होतो, मला खूप प्रॉब्लेम, असे 6 महिने घालवून आले होते. या सगळ्या भानगडीमध्ये आपल्याला त्रास होतोय आणि ह्या गोळ्यांचा ॲक्च्युली परिणाम होत नाही आहे. आणि जो मूलभूत आजार आहे तो डायबिटीसमुळे होणारा जो वॅस्क्युलर डिस्फंक्शन आहे, बीपी आणि बीपीच्या गोळ्यांमुळे होणारा जो त्रास आहे, किंवा आपलं पोट सुटलंय, दारू प्यायल्यामुळे पोट सुटलंय, लिव्हर डिस्फंक्शन होतं आहे आणि त्याचा जो वॅस्क्युलर प्रॉब्लेम आहे, आपल्या टेस्टोस्टेरोन लेवल्सवरचा जो परिणाम आहे, त्या भूलभुलैयामध्ये आहोत की वीकेंडला मी कमीत कमी दारू पिऊन माझी मिझरी सॉल्व्ह करू शकतो. ह्या हिप्नोसिस खाली जगणाऱ्या लोकांना हे एज्युकेशन पोचणं खूप गरजेचं आहे की तुम्ही अशा भूलभुलैयामध्ये अडकू नका. हे तिथंच हे कळतं पण वळत नाही, की कारण काय माझ्यासारखे सांगणारे खूप लोक असतील, पण शॉर्टकटच हवा असला तर कोण वाचवणार? बरोबर. हु विल सेव्ह यू आणि वेन? कारण काय ते डॅमेज कंटिन्यू होत असतं. असं पण होऊ शकते की इतका उशीर होतो की मग कोणीच काही करू शकत नाही. राईट. की इम्प्लांट म्हणजे लास्ट रिसॉर्ट पर्यंत तुम्ही पोहोचता की मग सर्जिकल तुम्ही इम्प्लांट करून घ्या. बरोबर. म्हणजे तुम्ही म्हणता याच्यावर हे जाणवते की ते रिव्हर्सिबल होऊ शकतो इरेक्टाईल डिस्फंक्शन, पण त्यासाठी वेळेत उपचार घेणं पण तितकंच आवश्यक आहे. आणि जे काही लाईफस्टाईल चेंजेस आवश्यक आहेत करणं, ते पण करणं गरजेचं आहे. आणि जरी आपण सपोज मेडिकल रूट खाली गेलो किंवा सर्जिकल रूटकडे गेलो, इंजेक्टेबलकडे गेलो, तुमच्या बॉडीची हेल्थ कशी आहे त्याच्यावरती पण डिटर्मिन होते की तुम्ही या सगळ्यामधनं रिकवर होता का नाही. कुठल्याही मेडिसिनचा इफेक्ट होण्यासाठी, फॉर एक्झाम्पल जर वायग्रा घेतलं किंवा टॅडालाफिल घेतलं, तर त्या जी पेनिसची जी रक्तवाहिनी आहे जिथं त्याचं ॲक्शन आहे, त्या रक्तवाहिनीचीच हेल्थ खराब असली तर किती तुम्ही औषध खाल्लं तरी त्याचा परिणाम होणार नाही. करेक्ट. किंवा त्या औषधाचा परिणाम येण्यासाठी जे जे करावं लागतं ते तुम्ही करू शकत नसलात किंवा केलं नाहीत, स्टिम्युलेटच केलं नाहीत, तर त्याचा इफेक्ट येणार नाही. सो आपली जी हेल्थ असते, वॅस्क्युलर हेल्थ असते, मी परत परत त्याच्यावरती एम्फसाइज करते. काही पेशंट्स किंवा काही लिसनर्स म्हणतात काय आहे, दुसरं काही बोलतच नाहीत, म्हणतात लाईफस्टाईल लाईफस्टाईल लाईफस्टाईल.
पण हा मुद्दा महत्वाचा आहे ना, की जे शरीर आहे हे आपलं घर आहे. ह्या शरीराचं ब्रेकडाऊन म्हणजे आपल्या घराचं ब्रेकडाऊन आहे. आपण ह्या घराचं मेंटेनन्स केलं नाही वेळच्या वेळेला, तर जेव्हा ते पूर्ण ब्रेकडाऊन होईल तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल. राईट. जरी मेडिकल ॲडव्हान्सेस असले, जरी आज कुठल्याही भागाचा आपण लॅबमध्ये सुद्धा आपण यू कॅन ग्रो, बऱ्याच गोष्टी आपण ग्रो करून पाहिल्यात, किंवा आज स्टेम सेल रिसर्चमुळे खूप गोष्टी रिसर्चमध्ये आहेत जे आता मेन स्ट्रीम मेडिसिनमध्ये येणार आहेत पुढच्या 4-5 वर्षात. पण ते एन्जॉय करण्यासाठी तुमची जी ओव्हरऑल हेल्थ आहे, जी वेलबिईंग आहे, जी हॅपीनेस आहे, जे तुम्हाला अवेलेबल नसलं कारण की तुमचं शरीर सारखं तक्रार करतंय, तर मग तुम्ही ह्या गोष्टीला कधी ना कधी तुम्हाला ॲड्रेस करावंच लागणार आहे. तोपर्यंत कदाचित उशीर झालेला असणार आहे. ॲब्सोल्युटली. तुम्ही आत्ता शरीराचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणलात की आपली बॉडी, म्हणजे मी एका ठिकाणी एक माझा सायकलिस्ट फ्रेंड आहे, तो मला म्हणलेला, मला खूप ते अपील झालं की आपली स्वतःची बॉडी ही येत्या काही वर्षात आपली 50-60 लाख किंवा अगदी 1 CR किंवा त्यापेक्षा जास्ती मोठी ॲसेट असणार आहे. कारण इतके सगळे डिसीज हे इतक्या लोकांना होत आहेत आणि त्यातनं आपण वाचलो किंवा ते डिसीज झाले जरी नाहीत आपल्याला, तरी पण आपली इतकी मोठी ॲसेट ही क्रिएट आपण करतोय. तर या ॲसेटमध्ये सेक्शुअल हेल्थ किंवा आपली जेनायटल हेल्थ ही पण खूप जास्ती महत्त्वाची आहे. त्याच्यामुळेच ईडीसारखे त्रास होऊ नयेत, आणि जर झाले असतील तर ते रिव्हर्स कसे होतील, इन्स्टेड ऑफ फक्त मेडिकेशनवर अवलंबून राहण्यापेक्षा लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करून ते कायमस्वरूपी रिव्हर्स होऊ शकत आहेत का हे बघणं हे प्रत्येकाचं काय म्हणू की कर्तव्यच आहे. सो भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच आणखी एखाद्या महत्त्वाच्या इंटरेस्टिंग विषयावर डिस्कशन करायला. तोपर्यंत ऐकत राहा व्ही फॉर वजायना हा पॉडकास्ट. आणि आणखी एक म्हणजे, जर तुम्ही अजून यूट्यूबला सबस्क्राईब केलं नसेल आमचा चॅनल, डॉक्टर निलिमा देशपांडे या नावाने तो चॅनल आहे, तर नक्की सबस्क्राईब करा. तसंच आम्ही आणखी अशा कोणत्या विषयांवर चर्चा करायला हवी तेही आम्हाला नक्की कळवा या एपिसोडच्या कमेंट्समध्ये. Disclaimer. This podcast is for general information purposes only. It does not constitute the practice of medicine, nursing, or other professional healthcare services, including the giving of medical advice. No doctor-patient relationship is formed. The use of this information and the materials linked to this podcast is at the user's or listener's own risk. The content on this podcast is not intended to be a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.